आता बघा, माणूस डोंबडा असो किंवा गोरा, सावली मात्र त्याची काळीच दिसते. आणि काय तुम्ही गोरे लोक काय घमंड करता तर माहिती नाही. आणि स्कूलमध्ये या पोरांना घ्यायला आली तर मी समोरच उभी, पण यांचं लक्षच माझ्याकडे नाही. मी आवाज दिलं तेव्हा हा माझ्याकडे आला, पण बघितलं नाही. आणि ही माझी कार्टी, हिला तर मी दिसली की नाही दिसली मला हेच नाही माहिती. म्हणजे आज मी मिसेस इंडिया झाली की काय? म्हणजे मिस्टर इंडियाचा फिमेल व्हर्जनच असायला पाहिजे ना मी. हे स्कूलमधून निघतात सगळे बच्चे आपल्या मम्मी पप्पाकडे जातात, पण ही मला आपल्या मागे नेत होती. कारण ही माहितीये का, आमची गाडी शोधत होती. चांगलं आहे बाई तू. घरी आली आणि आपला पुन्हा पसारा घेऊन बसले. तेच बँगल्सचं काम, ते तर अजून कंप्लीट झालं नाहीये आणि बाकीचे कामं एकावर एक येऊन राहिलेले. आणि इकडे जस्ट बसलेच होते की मम्मी आणि माझी बहीण म्हणते की चला मार्केटमध्ये. तर इकडे माझं एक डॉक्युमेंटेशनचं कामही मला आठवलं, तर म्हटलं तेही करून घ्यावं. पण कॉलेज सुटल्यापासून ना हे डॉक्युमेंट्स पण माझे कुठे राहतात नाही कुठे नाही मलाच नाही सुचत. एक शोधायला गेले की एक दिसतच नाही. आणि इकडे माझी मम्मी तिचे कामं करत राहिली की आम्ही इकडे बोर होतो. पण आज सरप्राइझिंगली आज या बँकेमध्ये माहिती आहे का, एकही लोक नव्हता. म्हणजे आज या बँकेमध्ये आमचाच राज्य आहे. चला बसा आता आपले पाय पसरवून. पण एक बाई आली आणि तिने आपला पटकन नंबर लावून दिला आणि आम्ही तसेच बसून राहिलो. बनूया गुंडे आणि निघूया या कडकत्या भडकत्या उन्हामध्ये पुन्हा बाहेर गेलो आणि आर.के. कम्प्युटर्समध्ये आलो आपल्या लाडक्या बहिणीचं खातं खोलायला. पण जिथे गेलो तिथे ना आमचं बॅड लकच असतं. मग गेलो ग्राहक सेवा केंद्र आणि त्यानंतर आलो सारडा ब्रदर्समध्ये. माझ्या मुलीसाठी डान्सचे कापडं घ्यायचे होते. मग पुन्हा गेलो या सोनाराच्या दुकानात. म्हणजे ह्या दोघींसोबत ना येणं म्हणजे महापाप आहे यार. हे दोघं तर आपले कामं करत बसतात आणि इकडे आम्ही लोक माहिती आहे का बोर होत राहतो. इकडे आम्ही तोंड फुगवून एकामेकाचे थोबाडा पाहत राहतो. पण बरं झालं बाई, यांचं काम लवकर संपलं आणि आम्ही घरी आलो. आणि आम्ही घरी नसताना दुपारला एक पार्सल रिसीव्ह झालं. कारण आम्ही दुपारला 2 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत त्या मार्केटचेच चक्रा काढत होतो. तर घरी हा पार्सल रिसीव्ह तरी कोण करणार होतं. बरं झालं बाई, तो ओळखीचा होता म्हणून त्याने दारातच ठेवून दिलं आणि OTPही त्याला शेअर करून दिला. पण जो फ्रॉक मी बोलवला होता, म्हणजे हा तिच्या डान्ससाठी आहे, काही आवडीने आम्ही बोलवलेला नाही आहे. पण हा माझ्या मुलीला जरा लहान झाला. तर काय, तिला म्हटलं बाई डान्स करून दाखव, तर तो सरळ वरच जातो. पण टाकलाय त्याला आता एक्सचेंजला. बघूया नंतर कसा येते ते. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच समाप्त करते. ओके बाय.